चलो प्रॉब्लेम रीड करता येईल का ते चेक करा. प्रॉब्लेम रीड करता येतोय का? हा चलो, ज्यांना रीड करता येईल त्यांनी रीड करा. इफ द प्रोबेबिलिटी ऑफ ए बॅड रिएक्शन फ्रॉम ए सर्टन इंजेक्शन, म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे इथं? P इज इक्वल टू 0.001. मग आता मला सांगा, त्या प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस P इज इक्वल टू 0.001 आहे, तर कोणतं डिस्ट्रीब्युशन वापरावं लागेल रे? बायनॉमियल का पॉइसन्स? 0.1 किंवा 0.1 पेक्षा जास्त असेल तर बायनॉमियल, 0.1 पेक्षा कमी असेल तर पॉइसन. डिटरमाइन द चान्स दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे नंबर ऑफ किती तरी ट्रायल्स 2000 आहेत. काय? डिटरमाइन द चान्स दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल्स मोर दॅन 2 विल गेट्स ए बॅड रिएक्शन. मोर दॅन 2 म्हणजे काय रे? इथे लिहितो मी काय कंडिशन काढायचंय. मोर दॅन 2 म्हणजे आर इज ग्रेटर दॅन 2, हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आणि गिवन डेटा काय दिले रे? e रेज टू 2 इज इक्वल टू 7.4 दिले. सर e रेज टू 2 तर कुठे येणारच नाही, तरी पण e रेज टू 2 इक्वल टू 7.4 दिले. प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करा, हेच दिले का चेक करा. मग आता मला एवढं कळालं की पॉइसन डिस्ट्रीब्युशन वापरायचंय, तर पॉइसन डिस्ट्रीब्युशन साठी बाय युझिंग कुठलं डिस्ट्रीब्युशन? पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. चलो पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन वापरायचंय मला, तर काय रे? P ऑफ R इज इक्वल टू e रेज टू मायनस m इंटू m रेज टू R डिवायडेड बाय R फॅक्टोरियल. सर इथे m काढलंच नाही आपण, इथे m काढले का? नाही. मग या दोघांवरून m काढता येते का? m इज इक्वल टू काय रे? NP नॅशनल परमिट, म्हणजे काय रे? 2000 इंटू 0.001. इथं 2 आलं का चेक करा. इथं 2 आलं का चेक करा. मग ही व्हॅल्यू पुटअप करा. काय रे? e रेज टू मायनस 2 इंटू 2 चा पॉवर r डिवाइड बाय r फॅक्टोरियल. इथे चेक करा रे, इथं e रेज टू प्लस 2 ची व्हॅल्यू दिली आहे. e रेज टू मायनस 2 ला कसं लिहू शकता तुम्ही? कळते का? चेक करा. P ऑफ R इज इक्वल टू वर ए मायनस असलेली टर्म खाली जाऊन काय होईल रे? खाली जाऊन काय येईल? प्लस होईल इंटू R फॅक्टोरियल. हे कळालं का ते सांगा. हे कळालं का? आणखी एकदा रिपीट. एवढं तर कळालं का की पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करायचंय? हो. पॉइसन डिस्ट्रीब्युशन साठी m लागते, मीन व्हॅल्यू लागते. मीन व्हॅल्यू कशी काढायची कळालं? m ची व्हॅल्यू कसं काढायची कळालं? n इंटू p. n माहितीये, p माहितीये, कॅल्क्युलेशन केलं 2 आलं. बट e रेज टू मायनस 2 इंटू 2 रेज टू r डिवाइड बाय r फॅक्टोरियल. आपल्याला घातांकाच्या नियमानुसार, लॉ ऑफ इंडक्शन नुसार, जर न्यूमरेटर जर निगेटिव्ह पॉवर असेल तर डिनॉमिनेटर मध्ये जाऊन ते काय होत असते? काय रॉकेट सायन्स नाहीये. मग आता कंडिशन काय रे? काय म्हणले? डिटरमाइन द चान्स दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल्स मोर दॅन 2 विल गेट बॅड रिएक्शन. मोर दॅन 2 म्हणजे काय रे? मोर दॅन 2 म्हणजे काय? मोर दॅन 2 म्हणजे काय? इथे लिहू का कंडिशन? मोर दॅन 2 म्हणजे r इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे काय रे? r ची व्हॅल्यू 2 येते का? मोर दॅन 2 म्हणल्यानंतर 2 येते का? ऑनलाईन वाले, मोर दॅन 2 जर म्हणलं तर 2 येते का? नाही. मग काय येते? 3 4 5 6 7 8 असं कुठपर्यंत रे? इन्फिनाइट पर्यंत नाही. इथे इंडिव्हिज्युअल दिले किती रे? 2000 पर्यंत. म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? P ऑफ 3 प्लस P ऑफ 4 प्लस P ऑफ 5 प्लस P ऑफ 6 अप टू P ऑफ 2000. एवढं चालतंय का आपल्याला? हो चालतंय सर. बट एवढं कॅल्क्युलेशन करू शकतो का आपण? नाही. मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, जे चालतंय ते जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? लेजर मोठा असेल तर जे चालत नाही त्यांची बेरीज कशातून मायनस करायची? 1 मधून. म्हणजे मी इथे लिहितो P ऑफ R इज ग्रेटर दॅन 2 इज इक्वल टू 1 मायनस काय चालत नाही रे आपल्याला? P ऑफ 0 चालत नाही, P ऑफ 1 चालत नाही, P ऑफ 2 चालत नाही. हे कळालं का ते सांगा मला. मग फर्स्ट कंडिशन काय रे? P ऑफ
वन कॅल्क्युलेट, पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं. काय रे, हा 2 चा पॉवर 0 डिवाइड बाय e⁻², ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली तीच वापरायची, दुसरी घ्यायची नाही. 7.4 इंटू आर फॅक्टोरियल म्हणजे काय रे, 2 चा फॅक्टोरियल. सॉरी 2 चा नाही रे, आर फॅक्टोरियल म्हणजे 0 चा फॅक्टोरियल. सॉरी सॉरी सॉरी, 0 फॅक्टोरियल. हा, उत्तर किती ते सांगा मला, आन्सर किती ते सांगा. किती? चलो, पी ऑफ 1 कसं काढणार आहे, 2 चा पॉवर 1 7.4 इंटू 1 फॅक्टोरियल. हा, कॅल्क्युलेशन करा. 0.270 270च्या पुढे काही. लास्टली पी ऑफ 2 इज इक्वल टू, हा 2 चा पॉवर 2 डिवाइडेड बाय 7.4 इंटू 2 फॅक्टोरियल. हा, बर, हे कळालं का ते सांगा मला. मी जे जे बोललो ते व्यवस्थित कळायलंय का? इकडे लक्ष द्या. मला काय करायचंय, आर ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असणार काढायचं, पण ते पॉसिबल नाही म्हणून मी काय केलं, थोडंसं उलट कॅल्क्युलेशन केलं. पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 2 इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ 0 ची व्हॅल्यू किती रे, 0.135 प्लस 0.2702 प्लस 0.2702. कॅल्क्युलेशन करून सांगा. गणेश बाबू, गणेश बाबू, भांडण करायलास का जेवायला मागायला? नाही, भांडेल मारल्यासारखा आवाज यायला. मारले तरी सांगू नको खरं खरं ते. काय घरचे आहेत मारत असतात. इथं आमचा प्रेम रोज मार खाऊन येते, सांगते कुणाला सांगत नाही. घरच्याचा कॅल्क्युलेशन नाही, 0.32 4846 जे असेल ते असेल. भांडणं करू नका. कळालं? प्रॉब्लेम लिहा अवघड आहे का? लिहून घ्या. मनासी ऑफलाईन काही नाही गेले तिथे. नम्रता कुठे गेली? होय, ठीक आहे चालू. चलो आता IPL तर बघावं तुमचं काय. काय दिदे, काय म्हणते दिदे? कोणत्या टीम हे जे जिंकल ते टीम आपली. असं आपण पार्शलिटी करत नाही. जे चांगलं खेळेल ते. तुमच्यासारखं काय ही टीम माझी ती टीम माझी म्हणून भांडणं करत बसत नाही आपण. कोण केलं चालू, कोण केलं चालू? एक सांग का, फालतूपणाची सवय लावायची नाही बघा. म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा ना.
झालं? झालं का? चल नेक्स्ट. झालं का रे? चलो रीड करता येईल का चेक करा. रीड करता येते का? हा, काय दिलं त्यांनी? द नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट्स मीट विथ बाय टॅक्सी ड्रायव्हर फॉलोअर्स पॉइसन डिस्ट्रीब्युशन विथ अ मीन म्हणजे काय? डायरेक्टली त्यांनी एम दिलेलं आहे. एम इज इक्वल टू 2 आउट ऑफ 5000 टॅक्सी इन द सिटी. म्हणजे एन किती आहे रे? 5000. आता मला सांगा, एम दिलेलं आहे तर डबल एम काढायची गरज आहे का? नाही. त्यांनी मीन व्हॅल्यू दिलेली आहे. इथे चेक करा रे, मीन दिलाय, बाकी काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही. मग इथे चेक करा, मीन दिलाय म्हणजे पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. ठीक आहे. इन द सिटी फाइंड द नंबर ऑफ ड्रायव्हर्स हु डज नॉट मीट अन ऍक्सिडेंट. हु डज नॉट मीट अन ऍक्सिडेंट म्हणजे काय रे? आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? हु डज नॉट मीट अन ऍक्सिडेंट म्हणजे ती ऍक्सिडेंट करत नाहीत, म्हणजे आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 0. पहिली कंडिशन कळाली का? सेकंड कंडिशन, हा काय रे? हु मीट विथ एन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स म्हणजे 3 पेक्षा जास्त का 3 पेक्षा कमी? हु मीट विथ एन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 म्हणजे काय काय? आर ची व्हॅल्यू काय? ग्रेटर दॅन 3 म्हणजे काय काय चालतंय? आर इज इक्वल टू 4, 5, 6, 7, 8 असं कुठपर्यंत? 5000. पण तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? कळालं? मग इथं लक्ष द्या रे आता. बाय युझिंग Poisson's distribution. By using Poisson's distribution. हाँ. By using Poisson's distribution. P of R is equal to e raised to minus m into m raised to r divided by r factorial फॉर्म्युल्यानुसार e raised to minus 2 into 2 चा power r divided by r factorial. e raised to minus 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. मग फर्स्ट कंडिशन काय रे? हा, आर ची व्हॅल्यू किती रे? 0. तर पी ऑफ 0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2 चा पॉवर 0 डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस 2 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 0.1353. डबल पॉइंट झाले बरं का, हे पॉइंट नाही इथं. इंटू 2 रेस टू पॉवर 0 आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1. अरे 1. हा, कॅल्क्युलेशन 0.1353. मग इथे लिहायचं नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर हु डज नॉट मीट अन ऍक्सिडेंट इज इक्वल टू काय माहितीये का?
ये 0.1353 इंटू एन कॅपिटल किती रे 5000 किती येते सांगा मला. हा 676.5 म्हणजे जवळपास 676 ड्रायव्हर असे आहेत की जे ऍक्सिडेंट करत नाहीत 5000 पैकी. ठीक आहे. आता दुसरं काय रे, हु मीट विथ एन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स म्हणजे काय रे, 3 पेक्षा जास्त वेळेस ऍक्सिडेंट करणार किती आहेत. मग काय करायचं, आर इक्वल टू काय 4 5 6 7 8 चालते. म्हणजे काय चालत नाही रे, हा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे 3 इज इक्वल टू 1 मायनस काय काय पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 आणि प्लस पी ऑफ 3. हे कळालं का, 3 बी घ्यावं लागेल ना. मग आता पी ऑफ 0 कॅल्क्युलेट केलेलं आहे, बाकीचं करता का कॅल्क्युलेट. पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचंय e raised to minus 2 into 2 चा पॉवर 1 डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. अबे 1 फॅक्टोरियल हा किती आलं रे, पी ऑफ 2 इज इक्वल टू e raised to minus 2 into 2 चा पॉवर 2 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. हा सांगा किती आलं. हा सांगा. झिरो पॉइंट 2076 2706 2706. पी ऑफ 3 सांगा. e raised to minus हे e raised to minus 2 ची व्हॅल्यू काय पुटअप करायची काय आला, e raised to minus 2 ची व्हॅल्यू 0.1353 ठेवायची बरं का, त्यांनी दिलेली आहे. e raised to minus 2 ची व्हॅल्यू 0.1353 ठेवा. e raised to 3 divided by 3 फॅक्टोरियल. अबे e raised to 3 नाही बे 2 raised to 3. हा सांग किती येते ते. 0.1804. हा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 3 इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ 0 किती आहे रे, हा 0.1353. पी ऑफ 1 किती आहे 0.2706 प्लस 0.2706 प्लस 0.1804. हा कॅल्क्युलेशन करून सांगा. 0. हा कॅल्क्युलेशन करा. 1804. झिरो पॉइंट 14 काय काय 143. हा मग इथं खाली एक स्टेटमेंट लिहायचं. हा चेक करा सगळ्यांनी, आणखी एकदा चेक करा. कॅल्क्युलेशन मध्ये चुकायला नाही पाहिजे.
1431 माहिती लिहायचं नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर हा हू मीट an accident more than 3 times is equal to 0.1431 into 5000 किती तर हा सांगा म्हणजे जवळपास 715 लोक असे आहेत की त्यांनी 3 पेक्षा जास्त वेळेस ऍक्सिडेंट केलेत. ठीक आहे. कळाले का? चेक करा. चलो झालं. अजून एक घ्यायचं का बस? पॉइसन डिस्ट्रीब्युशन जेवढे प्रॉब्लेम केले होते तेवढे कमीत बरं का. आपण सकाळच्या बॅचला 3 तारखेच्या नंतर किंवा 2 तारखेच्या नंतर रिपीट करणार सकाळच्या बॅचला. ठीक आहे. सकाळच्या बॅचला हे 3 तारखेपासून रिवाइज होईल. प्रोबॅबिलिटी ठीक आहे. आणखीन एखादा घ्यायचंय का? पुढचा बीट समजून सांगू थोडा का घ्यायचं आणखीन एखादा प्रॉब्लेम? कळालं का बरं? काय एक प्रॉब्लेम ट्राय करता ऑनलाईन वाले कळाले का रे? शीतल पवनी काय कळाले का दिदे? दिदी कळाले? पवनी चलो चलो आता नवीन बीट स्टार्ट करायचंय का? आणखीन एखादा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. चल मग मी इथे प्रॉब्लेम देतो, तुम्ही ट्राय करा, नसेल तर मग मी सॉल्व्ह करून देतो. लई छोट आहे रे. थोडासा वेट करा.
पत्ते बित्ते कळतात का तुम्हाला? हे लय छोटा अक्षर आहे. हे दिसायले का सांगा फक्त. दिसत नसेल. दिसायले का रे? ऑनलाईन वाचा बरं रे. चलो मी वाचून दाखवतो. दिस नाही गेले ना? क्लिअर दिसायले? हा चलो मग सांगा. हा, an insurance company found that only 0.1% म्हणजे 0.01% म्हणजे किती रे? 0.01 divided by 100 of the population is involved in a certain type of accident each year. If it is 1000 policy holders were randomly selected म्हणजे n किती आहेत रे? n किती आहेत? 1000. इथे चेक करा. 1000 policy holders were randomly selected from the population. What is the probability that not more than 2 of its clients are involved in a such an accident next year? माहित आहे एम कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय रे? नॅशनल परमिट एन किती आहे तर 1000. ठीक आहे. पी किती आहे रे? 0.01 डिवाइड बाय 100. इथला 2 0, इथला 2 0 कॅन्सल, इकडचा 1 0 कॅन्सल, तर 0.1 आलं का सांगा मला. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये पी ऑफ आर इज इक्वल टू काय असतं रे? ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर डिवाइडेड बाय आर फॅक्टोरियल. इथे एम ची व्हॅल्यू किती आहे रे? हा, मायनस 0.1 इंटू 0.1 चा पॉवर आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. फॉर्म्युला कसं बनवलं कळालं? आता क्वेश्चन काय सिलेक्टेड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नॉट मोर दॅन 2. नॉट मोर दॅन 2 म्हणजे मोर दॅन 2 नसायला पाहिजे. नॉट मोर दॅन 2. नॉट मोर दॅन 2 चा अर्थ कळते का सांगा? नॉट मोर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त चालत नाही. मग काय काय चालतात? पी ऑफ आर इज लेस दॅन 2 काय काय चालतंय? पी ऑफ 0 चालते, हा 1 चालते, 2 चालते. 2 का बरं चालते रे? मोर दॅन 2 नाही चालत. मोर दॅन 2 नाही, 2 चालते ना. मग इथे चेक करा रे, मी थोडस अंडरलाईन करतोय, हे कळते का चेक करा. दॅट नॉट मोर दॅन 2, 2 पेक्षा जास्त चालत नाही. 2 चालते म्हणजे 0 चालते, 1 चालते, 2 चालते. मग याच्यावरून पी ऑफ 0 ची व्हॅल्यू काढता येते का? हो सर. पी ऑफ 0 म्हणजे काय रे? ई रेस टू मायनस 0.1 इंटू 0.1 चा पॉवर 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. इथं ई रेस टू 0.1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, जी दिली आहे तेच घ्यायचं. 0.9048 इंटू 1 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू पहिल्याच उत्तर आलं 0.9048. करेक्ट आहे रॉंग आहे? P of 1 is equal to e raised to minus 0.1 into 0.1 चा पॉवर 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 0.9048 इंटू 0.1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 0.09048. कॅल्क्युलेशन थोडं माझे फास्ट आहे. P of 2 is equal to e raised to minus 0.1 into 0.1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय रे? 2 फॅक्टोरियल. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगावं लागेल. 0.9048 इंटू 0.1 चा स्क्वेअर म्हणजे 0.01 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. सांगा किती येते रे? तिसरं सांगा, पी ऑफ 2 सांगा. चेक करा बरं का, नॉट मोर दॅन 2 म्हणले. सांगा.
अरे ऑनलाईन वाले बोलता का रे? 0 काय? 0.045. अरे मिट्टू लोक, कसं करावं तुम्हाला? कॅल्क्युलेशन टाकून दिले की मी सगळं. 0.045. 45च्या पुढे काय नाही का? हा हा. आता लास्टली काय करायचं? पी ऑफ आर इज लेस दॅन 2 मध्ये सगळ्यांची बेरीज करायची. कुणाची? पी ऑफ 0 ची. पी ऑफ 0 किती आहे रे? 0.9048 प्लस 0.09048 प्लस 0.04524. हा 0. हा किती आलं? बेरीज करा तिघाची. चुकलं. 1 पॉइंट आलं की चुकलं. नाही तर ही तर व्हॅल्यू चुकली असेल मग. -0.1 बघ बरं किती येते. तीन दिलेली आहे, मला नाही माहिती. -9048 आहे. 0.9048 आहे का? मग हे कुठं चुकाले मग? त्याचं बेरीज करा बरं. 0.9048 समथिंग येते. 1 पॉइंट मध्ये येत नाही, चुकतंय. ही प्रोबॅबिलिटी कधीच 1 पॉइंट येऊ शकत नाही. कॅल्क्युलेशन चेक करा. हा 004 येते म्हणते. तेच म्हणलं मी, कुठं चुकाले. हे पी ऑफ 0 ना, हे इथं बघा 005424 येते. मी तेच म्हणलं शक्यच नाही, कारण एक सांग का, ही व्हॅल्यू आता एक लक्षात ठेवा रे, प्रोबॅबिलिटी जर 1 पेक्षा जास्त यायला लागली तर समजायचं आपलं कुठतरी चुकलंय, शिस्तीत चुकलंय ते बी. हा किती रे? 0.004524. आता करा बरं. आता करेक्ट. तुमचं प्रोबॅबिलिटी, तुमची प्रोबॅबिलिटी ऑलवेज 0 पॉइंट समथिंगच आली पाहिजे. 1 पॉइंट समथिंग आली की शिस्तीत चुकली. कळालं? कळालं का? चलो आता लग जरे, अजून एखादा करायचा का नवीन चॅप्टर, नवीन बीट स्टार्ट करायचा? तसं नवीन बीट उद्या स्टार्ट करायचंय, आज फक्त इंट्रोडक्शन सांगतो. आपल्याला एक नवीन पार्ट शिकायचा आहे, तो म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आहे का रे? कोणीही गडबड करू नका, साधं सोपं गणित आहे हे, सगळ्यात सोपं गणित आहे, बट कळालं तर ठीक आहे. लग जा. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ जो असतो, ऐका रे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ जर असतो, तो असतो बेल शेप्ड ग्राफ असतो. बेल शेप म्हणजे असं बेल असते का नाही, घंटा, असं. ठीक आहे. हा ही असते झेड ऍक्सिस, ठीक आहे, आणि इथं असते 0, झेड इज इक्वल टू 0.
झेड ची व्हॅल्यू इकडे जी असते ती पॉझिटिव्ह असते, इकडे जी असते ती निगेटिव्ह, झेड ची व्हॅल्यू. आता लग जरा मी काय बोलतोय, हे जे ग्राफ आहे, ह्या ग्राफ म्हणजे येलो कलरचा ग्राफ आहे, या व्हाईट कलरच्या लाईन पासून इकडचा जो मी हॅचिंग करतोय तो एरिया किती असतंय, तर ते असतंय एरिया 0.5. किती असतंय? आणि हे जे येलो कलरची लाईन आहे ग्राफ, ही ग्राफ इकडे इन्फिनिटी पर्यंत टच होत नाही. इथं इन्फिनिटी पर्यंत टच होत नाही, तसं इकडे पण इन्फिनिटी पर्यंत टच होत नाही. हा ग्राफ आणि इकडचा ग्राफ हा सिमेट्रिकल असतो. सिमेट्रिकल म्हणजे सारखा, मिरर इमेज. मग मला सांगा, मी जे हॅचिंग केलेला पोर्शन जो आहे येलो कलरच्या लाईनचा आणि ह्या ऍक्सिसच्या वरचा, तो किती म्हणलाय मी? 0.5. तर इकडचा किती असेल रे? 0.5. हे कळायला पाहिजे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. कळालं? आणखी एकदा रिपीट. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणल्या तुम्हाला काय करायचं, असा बेल शेप ग्राफ काढायचं. ही तुमची झेड ऍक्सिस, हे तुमची व्हर्टिकल ऍक्सिस. या व्हर्टिकल ऍक्सिस पासून लेफ्टचा एरिया किती असतो? कर्वच्या अंडर बरं का, फक्त कर्वच्या अंडर किती असतो? 0.5. तसंच इकडे सुद्धा काय असतो? 0.5. कळालं? आता तुमच्याकडे असं देतात, एरिया ऑफ 3 इज इक्वल टू 0.4858 समजा. याचा अर्थ काय? इथं +3 आहे, इकडं -3 आहे, कुठतरी येईल का नाही? इकडं 3, इथं -3, इथं 0 1 2 असं. जर समजा इथं -3 वर किंवा +3 वर जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर या सेंटर लाईन पासून जिथं 3 पर्यंत लाईन ड्रॉ केली, ह्याच्यातला जो एरिया असतो तो इथं दिलेला असतो त्यांनी. कळालं? समजा त्यांनी जर असं एरिया ऑफ 2 दिलेला असेल 0.4656, याचा अर्थ काय रे? त्या बेल शेप ग्राफ मध्ये तुम्ही मग तो लेफ्ट साइडला 2 वर लाईन ड्रॉ करा की राईट साइडला 2 वर लाईन ड्रॉ करा. समजा मी लेफ्ट साइडला जर 2 वर लाईन ड्रॉ केली, इथं -2 येईल का नाही? तर ह्या -2 वर जे लाईन ड्रॉ केली तिथून हे सेंटर लाईन जे असते, सेंटर लाईन तिथपर्यंतचा जो हॅचिंग एरिया करायला रेड कलरचा, तो किती असला पाहिजे? 0.56 समथिंग जे दिले ते. कळालं? चलो मग आता काय काय शिकलो ते आणखी एकदा रिपीट सांगतो. पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असते, बेल शेप ग्राफ असतो आणि इथं हे इन्फिनिटी पर्यंत टच होत नाही बरं का, हे इन्फिनिटी पर्यंत टच होत नाही. आणि ही जी सेंटर लाईन असते व्हर्टिकल लाईन, ज्याला रेफरन्स लाईन म्हणतो, त्या रेफरन्स लाईन काय करते, ह्या ग्राफला करेक्ट हाफ पार्ट मध्ये डिवाइड करते. म्हणजे या लाईनच्या लेफ्टचा आणि या ग्राफच्या खालचा एरिया किती असतो? 0.5. हे सुद्धा किती असतो? 0.5. जर समजा त्यांनी एरिया ऑफ 5 इज इक्वल टू 0.4938 असं लिहिलेलं असेल, देतात त्यांनी प्रॉब्लेम मध्ये, याचा अर्थ काय? तुम्ही जर या ओरिजिन पासून 0 इकडे काय रे -1 -2 -3 -4 -5 कुठतरी येईल, इथं असंच काय रे +1 +2 +3 +4 +5 कुठतरी येईल. याचा अर्थ काय? तुम्ही या -5 वर लाईन ड्रॉ करा की +5 वर. जर समजा या +5 वर लाईन ड्रॉ केलं तर या लाईनच्या लेफ्टला सेंटर पर्यंत, कुठून? या लाईन पासून सेंटर पर्यंत, या कर्वच्या खाली आणि या लाईनच्या वरे, हा जो ग्रीन कलरचा हॅचिंग केलेला एरिया आहे ते किती असते? 4938, 0.4938. सिमिलरली जर समजा इथं तुम्ही -5 ला बी जर ड्रॉ केला तर या -5 पासून हे डिस्टन्स सेम आहे ना, तर हे सुद्धा एरिया किती असेल रे? एवढाच एरिया. आता मी एक 5 क्वेश्चन विचारतो, चेक करा. जर मी तुम्हाला विचारलं की ठीक आहे काय हरकत नाही, मी इथं पिंक कलर मध्ये जे हॅचिंग करतो ते एरिया किती असेल, कोण सांगेल? पिंक कलरनं मी हॅच केला इकडचा एरिया, तो किती असेल? 0. तर लक्ष द्या रे मी काय बोलतो ते. हे जे पूर्ण एरिया असतो या इथून ह्या कर्वच्या खालचा, तो किती आहे रे? 0.5. आणि या लाईनच्या इकडचा किती आहे? 0.4938. तर इकडचा कसा काढायचा? 0.5 मधून इकडचा एरिया मायनस करायचा. हे रॉकेट सायन्स आहे का? समजा त्यांनी एरिया ऑफ 3 दिलेला असेल, एरिया ऑफ 3 0.3658 समथिंग.
याचा अर्थ काय रे? याचा अर्थ काय? जर 3 वर जर लाईन ड्रॉ केलं तुम्ही, 3 वर जर लाईन ड्रॉ केलात, तर या 3 पासून सेंटर लाईन पर्यंतचा जो हा ब्लू कलरची हॅचिंग करायलो मी, हा एरिया किती असला पाहिजे? 0.36. मी जर तुम्हाला विचारलं की हे जे आहे, हे पिंक कलरचा जो हॅचिंग करायलो मी, हे एरिया किती असेल? कळालं? कळालं का? हा, आता नीट लक्ष द्या. मी रेड कलरची जी हॅचिंग करणार आहे, ते एरिया मला तुम्ही सांगायचं किती येते. ठीक आहे, तर इथून मी हॅचिंग करायला सुरुवात केली अशी. आता किती असेल? तर लक्ष द्या, 5 पर्यंतचा हा एरिया येईल, हा प्लस इथं 3 पर्यंतचा एरिया येईल, म्हणजे हे एरिया प्लस ते एरिया. कळालं? तुम्हाला जर एरिया चूज करता आला तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सगळ्यात सोपं असते, आणि एरिया त्यांनी स्वतः देतात, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, याच्यावरचे न्यूमेरिकल आपण उद्या बघू. ओके, चलो. आजच्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये थोडीशी कॉन्सेप्ट सांगितली. फक्त मला एवढंच सांगा